हाय गाईज, आज बनवतो आपण पनीर चिली. ती कशी बनवतात ती बघूया. त्यासाठी इथे आपण पनीर फ्राय करून घेतोय. पनीरला काय काय लावलं आपण? त्याला काय कॉर्नफ्लॉवर लावलं, मिरची पावडर लावली. तर आपण फ्राय करून घेतोय. इकडे इथे आता आपलं पनीर तळून झालेलं आहे. सर्व ते आपण काढून घेतोय आता डिशमध्ये. आता आपण कढई काढून घेणार आहोत. आणि तिथे काय होणार, आता इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आपण तसं तळलेलं तेल घेतले. थोडंसंच आहे पण ते दिसते जास्त, 2 चमचे. आता आपण टाकणार त्यात आलं लसूण आपण कट करून घेतलेलं आहे बारीक. गॅसवर आपण ते आता हलवून घेऊया. आता आपण त्यात टाकणार हिरवी मिरची जी आपण चिरून घेतलेली आहे. कमी इथे आता आपण टाकतोय कांदा, तो आपण चिरून घेतलेला आहे. तसंच पनीर चिलीसाठी लागतो तसं, आणि शिमला मिरची. हे आता आपण एकत्र करून घेणार आहोत. हे थोडं आपण गरम करून घेणार आहोत. हो, थोडं परतवून घेऊया ना, थोडं शिजवायचं ते. होते तर आपण सॉसेस घेऊया. सॉसेस आपण कशात घेतोय? तेलात घेते. हे घेतलेलं आहे 1 चमचा. इथे आपण सॉसेस घेतो. आता हे थोडे थोडे आपण सॉसेस ऑलरेडी घेतलेले आहेत. रेड 1 चिली, चमचा घ्यायचा आपल्याला. हा ग्रीन चिली सॉस आपण अजून घेतोय. आधी ऑलरेडी थोडे थोडे घेतलेले आहेत ना? नाही, तो 1च चमचा घेतला होता आधी. मग सगळे एक चमचा घेतोय. रेड चिली सॉस. आता आपण त्यात टाकणार थोडासा सोया सॉस. सोया सॉस एकदम किंचित टाकायचा. नाही, 1 चमचा घेतला, अजून थोडंसंच घेते. 1.5 चमचा. तो आपण एकत्र करून घेऊया आता.
आता आपण त्यात टाकतो टोमॅटो सॉस थोडंसं. आता आपण ते एकत्र करून घेऊया सर्व सॉसेस. थोडंसं किंचित असं पाणी टाकलेलं आहे. आता आपण ते सॉसेस त्याच्यात टाकून घेऊया. एकत्र करून घेऊया त्यांना. मिरी पावडर. आता आपण त्यात टाकतो थोडीशी मिरी पावडर. पाव चमचा. पाव चमचा मिरी पावडर टाकलेली आहे. आणि त्यात आपण टाकतोय चवीनुसार मीठ ना. चवीनुसार मीठ टाकतोय आता. आता कॉर्नफ्लोअर. आता आपण कॉर्नफ्लॉवरचं त्यात थोडंसं पाणी टाकतोय. अर्धा चमचा घेतले. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत पनीर. शिजू दे कॉर्नफ्लोअर. ते घट्ट झालं, थोडं पाणी टाकूया ना. आता ते कॉर्नफ्लोअर आहे ना, जे जरासं पेलेलं, थोडंसं पाणी घेऊया. ओके. आता आपण त्यात टाकतोय पनीर. त्याला हवेत ना 2-4. आता आपण ते एकत्र करून घेऊया. आता गॅस कमी करते. असे 2-3 मिनटं होऊन दे. इथ्यात आपली पनीर चिली रेडी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.